सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, खूप दिवसापासून अतिवृष्टीच्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यापैकी मुख्यमंत्री साहेब यांच्या सांगण्यानुसार जवळपास 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर दिली जात आहे मित्रांनो. ज्यामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे गुरेढोरे वाहून जाणे, गुरेढोरे यांचं मरण होणे, घरं वाहणे, भीती पडणे, काही जीवितहानी झालेली आहे मनुष्यवधाची, त्याकरिता सुद्धा, आणि जे शेती खरडून गेलेली आहे, पिकांचे जे नुकसान झालेले आहे मित्रांनो, या सर्व गोष्टीला पाहता 2,215 कोटी रुपयांची आर्थिक थेट मदत त्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जात असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि याकरिता त्यांच्या सांगण्यानुसार वेगवेगळे जी आर काढण्यात आलेले आहेत, वेगवेगळे जी आर निघालेले आहेत. त्यापैकी 1829 कोटी रुपये पोहोचल्याचं आज त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आता बघूया बाकीचे जे 1,339 लाख रुपये जे मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो, तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्याकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे बसतात ते बघूया मित्रांनो. त्यामध्ये येतात आपल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, बीड, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर अशा या सर्व जिल्ह्यांकरिता ही 1,339 लाख रुपयाची जी मदत आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि येत्या 8 दिवसामध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्याची प्रोसेस सातत्याने सुरू राहील. 8 दिवस पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे, ही आर्थिक मदत जमा होत राहील मित्रांनो. आणि एवढेच नाही तर यांनी सांगितल्याप्रमाणे, कारण ही मदत खूपच कमी आहे, जवळपास 2-2 हेक्टर पर्यंतची मदत, 8,500 रुपयापर्यंतची मदत, ज्या एका तुमच्या गुंठ्याला एक आर करिता 85 रुपये सुद्धा नाही, ती 100% मदत जी असते नुकसान भरपाई त्यापैकी 80% दिली जाते बऱ्याच वेळी. त्यापैकी म्हणजे जवळपास 65 ते 68 रुपये एका गुंठ्याला पडत असते मित्रांनो. त्यानुसार ही मदत मिळणार आहे. तरी सुद्धा यांना जास्त मदत देण्याची गरज आहे शेतकऱ्याला. त्याकरिता राज्य शासन केंद्र शासनाला मदतीकरिता आवाहन करणार आणि केंद्र शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना मदत कशी वाढवून देता येईल याकरिता आर्थिक मदत केंद्राकडून घेणार आहे मित्रांनो. परंतु ही परिस्थिती खऱ्या अर्थानं आता अशी आलेली आहे, कारण की आजपर्यंत जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप अति जास्त नुकसान झालेलं आहे. आणि सोबतच इथून पुढे अजून सुद्धा पाऊस वर्तवलेला आहे मित्रांनो. खूप मोठा पाऊस सांगण्यात येत आहे हवामान अभ्यासकांकडून मित्रांनो. तरी सुद्धा कुठलेही निकष न बघता, सर्व निकषांना बाजूला ठेवून आता खऱ्या अर्थाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. ही जी मदत देण्यात येत आहे, ही मलमपट्टी, चला ठीक आहे इथपर्यंत, फुलाची पाकळी, परंतु मलमपट्टीने न होता शेतकऱ्याला सलाईनाची आवश्यकता आहे, त्याला उभारी देणे आवश्यकता आहे. कारण की पहिलं पीक पूर्ण हाताशी गेलेलं आहे, जमिनी सुद्धा खूप खराब झालेल्या आहेत आणि दुसरं पीक येणे आता शक्य नाही अशी परिस्थिती आज अजूनही जमिनी ओल्या चिंब आहेत मित्रांनो. आणि इथून पुढे सुद्धा खूप सारा पाऊस सांगितलेला आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करून काही उपाययोजना सुद्धा करणे आवश्यकच आहे. आणि सोबतच कर्जमाफी खूप आवश्यक आहे मित्रांनो. कर्जमाफी जेवढ्या लवकर केल्या जाईल, कर्जमाफीचा निर्णय जेवढ्या लवकर घेतला जाईल, तेवढा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल मित्रांनो. आणि कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे मित्रांनो. याकरिता ओला दुष्काळ जाहीर करून उपाययोजना राबवून कर्जमाफी कशी करायची, वेळ प्रसंगी मित्रांनो शासनाने, सरकारने लाडक्या बहिणीचा निधी काही दिवसाकरता थांबवला तरी हरकत नाही मित्रांनो. कारण की कर्जमाफीचा यांनी शब्द दिलेला होता, लाडक्या बहिणीला सुद्धा 2100 रुपयाचा शब्द दिलेला होता. परंतु चला ठीक आहे, 2100 रुपयाने जे 1500 तेच आहे, पण ते सुद्धा 6 महिने 12 महिन्यापर्यंत जर काही लांबवले तरी सुद्धा काही हरकत नाही मित्रांनो. कारण की शेतकरी खूप मेटाकुटीस आलेला आहे आणि शेतकरी जगणे महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत मिळण्यासंदर्भातली एक अपडेट मित्रांनो, जी सकाळपासूनच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे मित्रांनो. ती आपणास कदाचित थोडीशी 1-2 तास मागे पुढे झाली असेल आपल्याकडे देण्याकरिता, काही वेळेअभावी, याकरिता मी क्षमायाचना करतो मित्रांनो. तरी सुद्धा ही माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासोबत लाईक करा. आणि हा व्हिडिओ, या माहितीचा संदर्भातला जी तुम्हाला माहिती देण्यात आली या व्हिडिओमध्ये, ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.